जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध। दशक 9 मायोद्भवाचा समास 7 विकल्प निरसन। स्थूल आहे म्हणून सूक्ष्म पदार्थाला राहता येते असे शिष्याने या समासात विचारले। त्यावर समर्थ म्हणतात की सूक्ष्माने स्थूलाला निर्माण केले आहे। यानंतर शिष्य पुनर्जन्मावर आपले मत मांडतो। यावर समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अज्ञानी माणसाने ज्ञानी माणसाच्या मार्गदर्शनाखाली साधना करावी आणि ज्ञान मिळवून मुक्त व्हावे, नुसते तर्क करत बसू नये। असा हा समास आहे। समास 7 विकल्प निरसन। समास ऐकण्याच्या आधी सगळ्यांनी आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती आहे। चला तर ऐकूया दशक 9 समास 7 विकल्प निरसन। श्रीराम आधी स्थूळ आहे येक, तरी मग अंतःकरण पंचक, जाणतेपणाचा विवेक स्थूळा करिता। तैसेची ब्रह्मांडे विण काही, मूळ मायेसी जाणीव नाही। स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले, ते स्थूळची नसता निर्माण। कोठे राहील अंतःकरण, ऐसा श्रोती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका। कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठी चालती घरे। जीव करीती लहान थोरे, शक्तीनुसार। याचा अर्थ असा आहे, सूक्ष्म जरी तो प्राणी असला तरी त्याच्या शक्तीनुसार तो मोठं घर करतो। शंख, शिंपी, घुला, कवडे आधी त्यांचे घर घडे, किंवा आधी निर्माण किडे, हे आधी विचारावे। आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे। तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूळ होते निर्माण। येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोतयांचा, तव श्रोता पुसे आणिक। जी आठवले काही एक, जन्म मृत्यूचा विवेक मज निरोपावा। कोण जन्मास घालितो आणि मागुता कोण जन्म घेतो, हा प्रत्ययो कैसा येतो कोण्या प्रकारे। ब्रह्मा जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करितो, रुद्र अवघे संहारितो, ऐसे बोलती। तरी हे प्रवृत्तीचे बोलणे, प्रत्ययास आणि उणे, प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणी होणार नाही। ब्रह्मास कोणे जन्मास घातले, विष्णूस कोणे प्रतिपाळिले, रुद्रास कोणे संहारिले महाप्रळयी। म्हणून हा सृष्टीभाव, अवघा मायेचा स्वभाव। कर्ता म्हणून निर्गुण देव, तरी तो निर्विकारी। म्हणावे माया जन्मास घाली, तरी हे आपणची विस्तारली। आणि विचारिता ठारली हेही घडेना। आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळखण, आणि संचिताचे लक्षण तेही निरूपावे। पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप, याही शब्दांचा आक्षेप कोण करता। हे काहीच नये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना। परी ते पाहता दिसेना, ना धरिता नये। वासना, कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना। ऐशा अनंत वृत्ती जाणा, अंतःकरण पंचकाच्या। असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र। त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे। देहो निर्माण भूतांचा, वायो चालक तयांचा।
जाणणे हा मनाचा मनोभावे, ऐसे हे सहजची घडिले, तत्वांचे गुंथाड झाले. कोणास कोणे जन्मविले, कोण्या प्रकारे, तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना. उपजला प्राणी येना, मागुता जन्मा. कोणासीच जन्म नाही, तरी संत संगे केले काही. ऐसा अभिप्राव सर्वही श्रोतयांचा. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येची हे झाले निर्माण. अंतर्यामी अंतःकरण, जाणती कळा. सावध आहे तो स्मरण, विकळ होताची विस्मरण. विस्मरण पडता मरण, पावती प्राणी. स्मरण विस्मरण राहिले, मग ते देहास मरण आले. पुढे जन्मास घातले, कोणास कोणे, म्हणून जन्मची असेना. आणि यातनाही दिसेना, अवघी व्यर्थची कल्पना बळावली. म्हणून जन्मची नाही कोणासी. श्रोतयांची आशंका ऐसी, मरून गेले ते जन्मासी, मागुती न ये. वाळले काष्ठ हिरवाळेना, पडिले फळ ते लागेना. तैसे पडिले शरीर येना, जन्मास मागुते. मडके अवचिते फुटले, फुटले ते फुटोनीच गेले. तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य. येथे अज्ञान आणि सज्ञान, सारिखीच झाले समान. ऐसा बळावला अनुमान, श्रोतयांसी. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका. सावध होऊन विवेका अवलोकावे. प्रयत्ने विण कार्य झाले, जेविल्या विण पोट भरले. ज्ञाने विण मुक्त झाले, हे तो घडेना. स्वये आपण जेविला, त्यास वाटे लोक घाला. परंतु हे समजताना घडले पाहिजे. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल. येथेही अनुमान करील, ऐसा कवणू. तैसे जयास ज्ञान झाले, तेथे तितुकेच तरले. ज्यांचे बंधन तुटले, तेची मुक्त. मोकळा म्हणे नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन. त्यांचे कैसे समाधान, ते तुम्ही पहा. नेणे दुसऱ्याचे तळमळ, ते मनुष्य परदुःख शीतळ. तैसाच हाही केवळ अनुभव जाणावा. जयास आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले. पुणेसी पावताच बाणले समाधान. ज्ञाने चुके जन्म मरण, सगट बोलणे अप्रमाण. वेदशास्त्र आणि पुराण मग कासयासी. वेदशास्त्र विचार बोली, महानुभवांची मंडळी. भूमंडळी लोक सगळी, हे मानितना. अवघे होता अप्रमाण, मग आपलेच काय प्रमाण. म्हणून जेथे आत्मज्ञान, तोची मुक्त. अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्धार. ज्ञाने विण तो उद्धार होणार नाही. आत्मज्ञान कळो आले, म्हणून दृश्य मिथ्या झाले. परंतु वेढा लाविले सकळांसी येणे. आता प्रश्न हा फिटला, ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने. विज्ञानासारिखे अज्ञान आणि मुक्तासारिखे बंधन. निश्चयासारखा अनुमान मानूच नये. बंधन म्हणजे काहीच नाही, परिवेडा लाविले सर्वही. यास उपावही नाही, कळल्या वाचुनी. काहीच नाही आणि बाधी, हेची नवल पहा आधी. मिथ्या जाणी जैना उपाधी, म्हणून या भोळा भाव सिद्धी जाव. हा उद्धाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव. विवेके जाणावा, प्राणी व्हावया मोकळा. आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा. सहजची होय, काहीच नेणीजे ते अज्ञान. सकळ जाणीजे ते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान. स्वयेचे आत्मा अमृत सेवून अमर झाला,
तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला, तैसा विवेकी म्हणे बद्धाला, जन्म तो कैसा जाणता म्हणे जनाते, तुम्हास भूत कैसे झडपते, तुम्हास विष कैसे चढते, निर्विष म्हणे आधी बद्धासारखे व्हावे, मग हे नलगेची पुसावे, विवेक दुरी ठेवून पहावे, लक्षण बद्धाचे निजेल्यास चेईला तो, म्हणे हा कारे वोसणतो, अनुभव पाहणेची आहे तो, तरी मग निजोन पहावा, ज्ञाताची उगवली वृत्ती, बद्धा ऐसी न पडे गुंती, झाल्याची अनुभव प्राप्ती, भुकेल्यास नाही, इतुकेनी आशंका तुटली, ज्ञाने मोक्षप्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली आत्मस्थिती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरसन नाम समास सप्तम. श्रीराम